बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकमंत्री हसन मुश्रीफ आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते। या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। नामदार मुश्रीफ यांनी महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे असतील असं स्पष्ट केलं। महायुतीच्या घटक पक्षाचा मंत्री म्हणून कोल्हापूरच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी हाडाची काडं रक्ताचं पाणी करू असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। आता महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे आणि महायुतीमध्ये आहे, त्यामुळे दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल, हाडाची काढं रक्ताचं पाणी करावं लागेल आणि दोन्ही जागा निवडून आणाव्या लागतील। दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीच्या चर्चेबद्दल बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी महाराज हे आम्हा सर्वांचे आदर्श असून राजकारणात यावं की नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी त्यांनी निवडणूक लढवू नये असं आम्हाला वाटतं असंही त्यांनी सांगितलं। ठीक आहे, आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय। आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते। त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, लोकशाही आहे, पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळं ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती। इचलकरंजी शहरासाठीच्या सुळखूड योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी इचलकरंजीला पिण्याचं शुद्ध पाणी देण्याची आपली भूमिका असल्याचंही सांगितलं। कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नामदार मुश्रीफ यांनी 100 कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांची कामं सुरू असून आणखी 100 कोटी रुपये आणू असं सांगत शहरातील रस्ते गुळगुळीत होतील, हाडांचे दवाखाने सुरू करण्याची गरज नाही असा टोला शिवसेना ठाकरे गटाला लगावला।